संजय शिरसाट यांनी जे विधान केलं आहे याचा खुलासा त्यांनाच विचारा. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे. मी याबाबत अनभिज्ञ आहे. मनाने इकडे आणि शरीराने तिकडे असं भासवणारे लोक मनाने इकडे पण आहेत. एखाद्या व्यक्तीवर लोकांचे जास्त लक्ष असेल त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवल्या जातात, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्यावर दिले. दरम्यान कोण कोणाला जड जाते हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल, असेही जयंत पाटील म्हणाले. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील कारखाना कार्यस्थळावर असणाऱ्या श्री राम मंदिरामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते कलशपूजनाचा सोहळा संपन्न झाला. दिनांक 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त कलशपूजनाचे आयोजन करण्यात आले. यानंतर जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचे भव्य दिव्य असे मंदिर उभे राहत आहे, याचा मला आनंद आहे. राम मंदिरातील पूजा झाली की सगळे आपापल्या कामाला लागतील. त्याचा राजकीय फायदा कोणाला होईल असे वाटत नाही. आपणालाही राम मंदिर बघण्याची इच्छा आहे. गर्दी कमी झाल्यावर अयोध्येला आपण नक्की जाणार असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. रामनवमीच्या दिवशी राममूर्ती प्रतिष्ठापना झाली असती तर हा आणखी रंगतदार सोहळा झाला असता. पण लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जात आहे असा आरोप होत आहे. ते पुढे म्हणाले की निमंत्रणावरून वाद झाला, पण कुणाला बोलवायचे हा न्यासाचा प्रश्न आहे. सगळ्यांनी मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली आहे. कुठे एका पक्षानं देणगी दिली नसल्याचंही ते म्हणाले. संजय शिरसाट यांनी विधान केलं आहे याचा खुलासा त्यांनाच विचारा. ज्यांनी विधानं केली आहेत त्यांनाच विचारलं पाहिजे. मी याबाबत अनभिज्ञ आहे. मनाने इकडे आणि शरीराने तिकडे असं भासवणारे लोक मनाने इकडे पण आहेत. ते असं चालूच असतं. त्यांनीच आता याबाबत खोलात जाऊन सांगायला पाहिजे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. एखाद्या व्यक्तीवर लोकांचं जास्त लक्ष असेल तर त्यांच्याविषयी अशा वावड्या उठवल्या जातात. कोण कुणाला जड जाते हे येणाऱ्या काळात निवडणुकीत जनताच ठरवेल, असंही जयंत पाटील म्हणाले. हे मंदिर न्यासाने उभं केलेलं आहे. जगभर जे भाविक आहेत त्यांनी देणग्या दिलेल्या आहेत. त्या भागातल्या ठिकाणी देणग्या दिलेल्या असतील त्या सर्वांनी त्या न्यासाला जी देणगी दिली त्यामुळे ते मंदिर उभं राहते. आणि त्यामुळं एकाचं त्याच्यावर होत नाही. आणि ते अयोध्येत शेकडो वर्ष पुढं राहणार आहे. त्यामुळं मला वाटत नाही की याला फार महत्त्व आहे की कोण त्या ठिकाणी काय करतंय. मंदिर उभारलं जातं आहे याला जास्त महत्त्व आहे. इथे येणारा जो भाविक आज येतो तो रामाच्या श्रद्धेने इथे येतो. तसं अयोध्येत देखील एक पिल्ग्रिमेज सेंटर होणार. मी माझं काम करतोय, माझी भूमिका आहे आणि माझं काम चालूच आहे. आता त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल लोकांचं जास्त लक्ष असेल अशी वावड्या उठणं स्वाभाविक आहे. शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, सगळे आता भाजप सोबत आहेत, तरी सुद्धा असं त्यांनाच विचारलं. मला कशाला मी आपला गरीब माणूस गरीब रामाची पूजा करतो आणि मला हा प्रश्न विचारला. ज्यांनी विधानं केले त्यांनाच विचारलं. काही त्यांचं मत असं होतं की काही मत असेल तर त्यांनाच विचारलं. मला मी अनभिज्ञ असणाऱ्या गोष्टीवर मला काय विचारलं शरीराकडे असं लोक म्हणत असतात याच्यात. त्यामुळं मनाने आणि शरीराने तिकडे भासवणारे लोक मनाने इकडं पण आहेत. असं चालूच असतं. माणसांनी कोणी विधान केली तर त्यांची ती विधान आहेत. उलट तुम्हाला विनंती आहे की तुम्ही त्यांना कधी जाऊन खोलात विचारा. मला जी माहिती नाही ती जर त्यांच्याकडून कळली तर मला जास्त आनंद होतो. पूर्वी कसं होतं असं मीच कसं म्हणू शकतो. लोकांनी असंच करायचं. मी म्हणणं मीच मला म्हणायचं मी जड जातोय म्हणजे लोक असायला लागतील तसं मी म्हणणार नाही. प्रत्येक जणाची वेगळी भूमिका असते, वेगळी ताकद असते. समाजात वजन प्रत्येकाचं वेगळं असतं. त्यामुळे कोण कोणाला जड हे जनताच लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत ठरवलं. त्या दिवशी त्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो. त्या दिवशी जर त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. पण
लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित आधी घेतलेलं नसते. त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता मी नाकारत नाही, पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे. न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं. आता ज्या ते करतायत त्यात आपण सहभागी व्हायला, त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही. राम मंदिराची उभारणी, रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, त्याच्यात सगळे रामभक्तांचा आनंद आहे. आणि उत्तर भारतामध्ये, मध्य प्रदेश, उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे. याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असं गैरसमज आणि आभास निर्माण झाला मला वाटत नाही. हे फक्त कार्यपद्धतीबद्दल वाद असू शकतो, पण मूळ देव राम आहे. रामासाठी हे सर्व काही होतं आणि त्यामुळं त्या बाबतीत मतमतांतर असू शकतात. पण अयोध्येत राम मंदिरात रामाची प्रतिष्ठापना होते हे आपल्याला त्याचा आनंद, समाधान हे आहेच सर्वांना. आता तिथं ज्यांनी कार्यक्रम घेतला आहे त्यांनी काही त्यांच्या कार्यपद्धतीत काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याचा वेगळा विचार होऊ शकतो. राम सर्वांचा आहे आणि सर्व ज्यांची रामावर श्रद्धा असते आहे, सर्व भाविक त्या कार्यक्रमामध्ये बघताना रामाचं अयोध्येत मंदिर निर्माण होतंय आणि त्या ठिकाणी राममूर्तीमध्ये प्रतिष्ठापना होते, राममूर्तीची प्रतिष्ठापना होते. त्याच्याने सर्वांना आनंद असणं स्वाभाविक आहे. या मंदिराची सुरुवात ही माझे वडील शेवटच्या काळात सुरुवात केली. त्यांच्या सर्वांनी मूर्ती मंदिराची स्थापना केली. प्राणप्रतिष्ठा 1984 सालापासून केलेली आहे आणि इथं दरवर्षी रामनवमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.